आजची रेसिपी चिकन पॉपकॉर्न। KFC पेक्षाही घरचे बनवलेले चिकन पॉपकॉर्न अतिशय टेस्टी बनतात। बाहेरून क्रिस्पी आणि आतून तितकेच ज्युसी। तर आज बघूया चिकन पॉपकॉर्नची रेसिपी। चिकन पॉपकॉर्न बनवण्याकरिता 3 प्रिपरेशन लागतात। सुरुवातीला आपण पहिलं प्रिपरेशन बघूया। इथे मी 400 ग्राम चिकनचे पीसेस घेतलेले आहे। हे बोनलेस चिकन आहे। तुम्ही या रेसिपीकरिता चिकनचे ब्रेस्ट पीसेस किंवा चिकन थाईचे पीसेस देखील वापरू शकता। माझ्याकडे ब्रेस्ट पीसेस होते, त्याला मी कट करून अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा आकारामध्ये कट करून घ्यायचे। म्हणजे आपण छोटे त्याचे पॉपकॉर्न बनवतोय, तर जसे पॉपकॉर्न असतात तसेच छोट्या साईजमध्ये बनवून घ्यायचे। आता यात घालायचं 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून ऑनियन पावडर, 1 टेबलस्पून गार्लिक पावडर, 1/4 टीस्पून ब्लॅक पेपर, 1 टीस्पून विनेगर, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून रेड चिली पॅप्रिका, हाफ टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चिकनमध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। याला जरा आपण बाजूला ठेवूया, तोपर्यंत दुसरं प्रिपरेशन करूया। एका बाउलमध्ये 5 ते 6 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे। इथे मैदा वापरायचा। यामध्ये हाफ टेबलस्पून पॅप्रिका पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेव्हा आपण जे चिकनचे पीसेस आहे यामध्ये घोळतो, तेव्हा त्याला बाहेरून जे कोटिंग असतं त्याला देखील टेस्ट येते। सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता तिसरं प्रिपरेशन म्हणजे आपल्याला अगदी आईस कोल्ड वॉटर घ्यायचं आहे। मी पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे घातलेले आणि ते एकदम गार झालेलं आहे। आता आपण जे मसाले लावून ठेवलेलं चिकन आहे ते मैद्याच्या मिक्सचरमध्ये घोळून घ्यायचं। त्यानंतर आपलं जे तिसरं प्रिपरेशन आहे म्हणजे आईस कोल्ड वॉटर, त्यामध्ये ते पीसेस घालायचे, थोडा वेळ ठेवायचे, त्यानंतर पाण्यातनं काढायचे आणि परत जे मैद्याचा घोळ केलेला आहे, मैद्याचं मिक्सचर केलं आहे त्यामध्ये घालायचं। पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं। बघा आता त्या पीसेसला परत आपण मैद्याच्या मिक्सचरमध्ये घालून, म्हणजे आपल्याला यावरती मैद्याचं कोटिंग केलेलं आहे आणि एक्सेस मैदा अशा प्रकारे झटकून घ्यायचा। आपण झटकला की बघा याला कसं टेक्स्चर येतं ना, असंच ते टेक्स्चर यायला हवं। अशा प्रकारे आपण बाकी सगळे पीसेस देखील गार पाण्यामध्ये घालायचे आणि मैद्याने कोट करून घ्यायचे। चिकन पॉपकॉर्नचे 3 स्टेप्स आहेत। मसाला लावलेलं चिकन मैद्याच्या मिक्सचरमध्ये सुरुवातीला घालून व्यवस्थित दाबून घ्यायचं। त्यानंतर मैद्यात कोट केलेलं जे चिकनचे पीसेस आहेत ते परत गार पाण्यामध्ये घालायचं। गार पाण्यात थोडा वेळ ठेवल्यानंतर परत त्याच मैद्याच्या मिक्सचरमध्ये घालून व्यवस्थित कोट करून घ्यायचं। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल चांगलं गरम व्हायला हवं। चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे पीसेस सोडायचेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। बघा लगेचच 5 ते 7 मिनिटात हे चिकनचे पीसेस सोनेरी रंगावर तळल्या जातात। याला डीप फ्राय करायचं आहे। तेलात चिकनचे पीसेस टाकल्यानंतर त्याला लगेचच हलवायचं नाही, थोड्या वेळाने मात्र तुम्ही चमच्याने त्याला हलवू शकता। बघा इथे तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल, अप्रतिम झालेला आहे आणि खरंच सांगते इतके टेस्टी बनतात, तुम्ही KFCचे खाणंच विसरून जाल। बघा इथे आपले जे चिकन पॉपकॉर्न आहेत ते तयार झालेले आहेत। अशा प्रकारे तेलातून याला काढून घ्यायचं
बघा या चिकन पॉपकॉर्नचा काय सुरेख रंग आलेला आहे. अशाच प्रकारे 2 ते 3 बॅचेसमध्ये मी सगळे चिकन पॉपकॉर्न तळून घेतलेले आहेत. याला डीप फ्राय केले की आतले जे चिकन आहेत ते अतिशय ज्युसी आणि बाहेरून तितकेच क्रिस्पी बनतात. तुम्ही घरचे आणि बाहेर जे KFCचे ते नक्की कंपेअर करा, तुम्हाला घरचे जास्त आवडतील. बघा अशा प्रकारे सगळे चिकन आपले डीप फ्राय करून झालेले आहे. हे चिकन पॉपकॉर्न तयार आहे. तुम्ही असेच सॉससोबत खाऊ शकता. चिकन पॉपकॉर्नचं तुम्ही टेक्स्चर बघा, अप्रतिम आहे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहे आणि आतून तितकेच ज्युसी आहे. मी तुम्हाला एक पीस तोडून देखील दाखवते. असे चिकन पॉपकॉर्नवरती मला तरी स्पेशली पेरी पेरी मसाला घालून खायला अतिशय आवडते. तर मी यावरती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही देखील पेरी पेरी मसाला घाला किंवा तुम्ही तंदुरी सॉस किंवा मेयोनीजसोबत देखील खाऊ शकता. बघा इथे आपले चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहे. तुम्हाला एक चिकनचं पीस मी तोडून दाखवते. बघा आतमध्ये एकदम ज्युसी आहे, व्यवस्थित शिजलेले आहेत आणि तितकेच क्रिस्पी पण आहेत. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला जरी आवडत असेल ना तर तुम्ही घरी अशा प्रकारचे चिकन पॉपकॉर्न नक्की बनवा. चिकन पॉपकॉर्नची रेसिपी तयार आहे. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.